श्रीराम नमस्कार. आज 25 मार्च 2021. ज्ञानेश्वरी पसायदान निरूपण भाग 31. ज्ञानियाचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. जगद्गुरु तुकोबाराया यांना वंदन करून यांच्या चरणांवर माथा ठेवून आपण हे निरूपणाला सुरुवात करू. मनुष्य जीवनात एखादी गोष्ट जेव्हा घडते तेव्हा सर्वसाधारणपणे ती का घडते, कशासाठी घडते याचा मनुष्य कधी विचार करत नाही. तुम्ही म्हणाल एखादी घडते म्हणजे काय, नक्की म्हणायचं आहे काय? आपण जेवतो तर जेवताना आपलं शरीर, आपलं मन हे आपल्याला सांगतं का की मला भूक लागली आहे? आपण दुसऱ्याला म्हणतो की मला भूक लागली आहे, आता मी जेवतो. पण मला भूक लागली आहे हे कोण सांगतं? तर हे सांगणारा तो भगवंत आहे. त्यांनी मनुष्याच्या शरीरामध्ये अशी यंत्रणा तयार केलेली आहे की प्रत्येक क्षणोक्षणीची माहिती तो मेंदूला पुरवत असतो आणि मेंदूकडनं सर्व शरीराला परत त्याप्रमाणे आदेश मिळत असतो. आता हे इथं सांगायचं कारण असं, भगवान शिवानी विठ्ठलपंतांना जेव्हा दृष्टांत देऊन सांगितलं की तुझ्या पोटी मी स्वतः भगवंत विष्णू, ब्रह्म आणि आदिमाता हे जन्म घेणार आहोत. आणि हे सांगत असताना, हे सांगितल्यावर त्याच्यावर विश्वास ठेवणं हे विठ्ठलपंतांना ठेवावा की नाही हा प्रश्न मनामध्ये उभा राहिला नाही. हे मी आता सांगायचं कारण असं आहे की मनुष्याला जेव्हा मनुष्य झोपेत असतो तेव्हा सुप्त अवस्थेत दुसऱ्या जगात, ज्याला आपण स्वप्न म्हणतो, तो काही जीवन जगत असतो. आणि हे जीवन जगताना हे खरं आहे का खोटं आहे? कारण ज्यावेळी डोळे उघडतात तेव्हा ती दुनिया थांबते आणि आपली वास्तव दुनिया चालू होते. मग आपण त्या स्वप्नांवर विश्वास ठेवावा का, असा एक भाग आपल्याला मनामध्ये प्रश्न उत्पन्न होतो. एकाने मला प्रश्न विचारला की स्वप्नामध्ये मला सारखं दिसतं की नाग येतो, असे काळे नाग म्हणे मला घरात दिसतात आणि ते मला डसतायत. आणि ज्या अर्थी तुम्ही निरूपणात सांगितलं की भगवान शिवानी विठ्ठलपंतांना सांगितलं, सिद्धोपंतांच्या घरी असताना पांडुरंगांनी स्वप्नवत दृष्टांत दिला. मग ते जर खरं आहे, मग माझं स्वप्न खोटं का? प्रश्न बरोबर होता. पण विचार केला, मनुष्याच्या कर्माशी हा प्रश्न जाऊन ठेवतो की विचार काय करतोय. बरेच जण असतात, इतर प्राणी त्यांना दिसत नाहीत. नाग, साप, विंचू असेच प्राणी त्यांना दिसतात. कोणी आजपर्यंत म्हटलं नाही मला हरण दिसलं, मला मोर दिसला, मला छानपैकी पोपट दिसले, ते नाही. सगळं ह्याचं कारण असं की तुमची वैचारिकता, तुमच्या मनामध्ये उत्पन्न होणारे निगेटिव्ह विचार, ऋणभारित विचार हे तुमच्या बुद्धीला
पोषक ठरतात. आणि मग जे विचारांनी आपण झोपतो, सुप्त अवस्था आणि जागृत अवस्था, जागृत अवस्थेत केलेले विचार जर आपल्या सुप्त अवस्थेतल्या विचारांवरती हावी पडले, भारी पडले, तर तुम्हाला त्याप्रमाणे त्या घटना दिसायला लागतात. तर मनुष्याच्या विचारांवरती ह्या गोष्टी अवलंबून आहेत की आपण विचार काय करतोय. म्हणून कायम नामस्मरण का करावं, तर केवळ आणि केवळ परमेश्वर आणि त्या परमेश्वरापासून उत्पन्न होणारे धनभारित विचार म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी मनुष्याला सर्वसामान्य जीवन जगताना उपयोगी पडते. तसंच आजच ग्रुपवरच्या भोसले ताईंनी मला SMS केला की योग आणि योगायोग याचा अर्थ मला खूप छान कळला. आणि मी त्यांना त्यांनी मला प्रश्न पाठवला की मला कळला ना, म्हणजे माझं बरोबर आहे ना. म्हटलं नाही. आपण एखाद्या कामात गुंतलो असताना एखादा मित्र येतो आणि म्हणतो, काय रे, अरे तू ह्या शनिवार रविवार काय करत आहेस. आणि आपण म्हणतो काही नाही, अजून काही ठरवलेलं नाही. का रे. नाही म्हणतो, मी गाणगापूरला जाणार आहे आणि 2 तिकीटं होती, पण एका जो येणार होता तो रद्द झाला, तर तू येशील का. आणि मग ह्याला जायला मिळतं. हा झाला योग. आणि त्या गाणगापूरला गेल्यावर त्या हे उदाहरण म्हणून सांगतोय, त्या दत्तस्थानी गेल्यावर तिथल्या गुरुजींनी म्हणावं की आपण पुढं यावं आणि दत्तात्रयांची आरती करावी. हा झाला योगायोग. ठरलं होतं का. नाही. पण घडलं, समोरच्यानी विचारलं आणि संधी आली. हा योग. बरं, तिथं गेल्यानंतर मनात होतं का. सगळ्यांच्याच मनात असतं की देवस्थानला गेल्यावर आपल्याला त्या पादुकांना हात लावायला मिळावं, मूर्तीला हात लावायला मिळावं, आरती मिळावी, प्रसाद मिळावा. सगळ्या प्रत्येक भक्ताच्या मनात ही गोष्ट असते. पण न मागता समोरच्या गुरुजींनी, उपाध्याय यांनी किंवा अजून कोणी त्यांनी तिथल्या सेवकांनी आपल्याला विचारलं की या आणि आरती करा. हा योगायोग. तसंच आपलं परमेश्वराच्या बाबतीत आहे. वास्तविक हा विषय भगवद्गीतेतला आहे, तर त्यामुळे तो उद्या मी सांगेनच. पण मुद्दामून आज सांगितलं की योग आणि योगायोग कशासाठी म्हणतात. जेव्हा विठ्ठलपंत यांना माहिती असतं की निवृत्तीनाथ म्हणजे भगवान शंकर यांनी आपल्या घरी जन्म घेतलेला आहे, जरी दिसत नसलं तरी भगवंताने सांगितलेलं हे प्रमाण असतं, त्याच्यावर शंका नसावी. आणि ह्या प्रमाणाप्रमाणे आपल्या घरामध्ये जे बाळ जन्मलं आहे आणि जे जन्मल्या आपल्या दुःखांची निवृत्ती झालेली आहे म्हणून नाव निवृत्तीनाथ ठेवलेलं असतं, मागं निरूपणात सांगितलेलं आहे. पण त्या क्षणी ते भगवान शंकर असतं का. त्या क्षणी ते बाळच असतं. वैचारिकदृष्ट्या जर बघितलं तर विठ्ठलपंतांनी रोज त्या बाळाला नमस्कार करायला हवा की नाही, की हे भगवान शंकर आहेत आणि नमस्कार करायला. पण केला का. तर नव्हते करत. का. कारण मनुष्यानी जीवनातली भूमिका समजून घेतली पाहिजे. कारण मूळ भूमिकाचा प्रत्येक तत्व, प्रत्येक शरीर हे भगवंत स्वरूप आहे. पण इथं विशिष्टता होती, कार्य होतं आणि त्याच्यासाठी घेतलेला अवतार होता. पण त्या क्षणी हे आपला मुलगा आहे आणि मी बाप आहे आणि ते मूल आहे, तो माझं लेकरू आहे, ते माझा मुलगा आहे, एवढंच काय ते नातं होतं. तिथं भगवंत आणि भक्त हे नातंच नव्हतं.
ते दृष्टांतात होतं. म्हणजे सांगाचा हेतू असा की भगवंताने जेव्हा आत्मरूपी देह धारण केला, भगवान शिवानी सुद्धा, तेव्हा त्याला सर्वसामान्यांसारखं जीवन जगायला लागत होतं. तो भगवंत रूपी होता, भगवंताचा अंश होता, पण त्याला सर्वसामान्यांप्रमाणेच जीवन जगायचं होतं. आणि हे जीवन जगत असताना निवृत्तीनाथ आपल्याला माहिती आहे की आपोआप जसे विठ्ठलपंत इंद्रायणी काठी जेव्हा साधनेसाठी जायचे आणि बऱ्याच वेळा निवृत्तीनाथ त्यांच्या कडेवर असायचे, आणि जेव्हा गायत्रीचं अनुष्ठान झाल्यावर विठ्ठलपंत त्या सूर्याला नमस्कार करायचे, तसे निवृत्ती पण न सांगता त्या सूर्याला नमस्कार करायचा. कळत होतं का? तर नव्हतं. पण वडील कृती करतात म्हणून त्या बाळाने केलेली कृती होती. आणि मग विठ्ठलपंतांना त्याचं असं अप्रूप वाटतं की न सांगताच हा आत्तापासूनच भक्ती मार्गाला लागला. प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं, मुलांनी थोडीशी काही कृती केली की त्यावेळी आई वडिलांना माहिती असतं की आपला मुलगा काहीतरी आज नुसता उभा राहिला तरी आज उभा राहिला, नंतर 100 वेळा तो उभं राहून काय उपयोग आहे का? तर नाही. पहिल्यांदा कृती होते त्याचं अप्रूप जास्त असतं. हे मी तुम्हाला सांगायचं कारण असं की साक्षात भगवान शिव निवृत्तीनाथांच्या रूपामध्ये त्या घरामध्ये जीवन जगत होते, पण ते जगताना मी भगवान शिव आहे हे ते विसरले होते. सर्वसामान्य जीवन जगणं चालू होतं. आणि विठ्ठलपंत सुद्धा हा आपला मुलगा आहे ह्या नात्यातनंच ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि जेव्हा दुसऱ्यांदा जेव्हा आपण मागच्या भागामध्ये निरूपणाला थांबलो आणि तिथं पाहिलं की विठ्ठलपंत जेव्हा रुक्मिणीला विचारतात की तुला काय ऐकायचं वाटतंय, आणि ती जेव्हा श्रीकृष्ण हा विषय विठ्ठलपंतांना सांगतात की त्यातलं सांगा 11 स्कंद, आणि उद्धव आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यातील संवाद, निजधामाला निघालेले भगवान श्रीकृष्ण, हे संवाद विठ्ठलपंत रुक्मिणीला सांगत असतात. त्याचबरोबर दत्तगुरूंचे केलेले 24 गुरु यांच्याबद्दलही ते सांगतात. आता गंमत बघा, विठ्ठलपंत रुक्मिणीला म्हणतात, रुक्मिणी, भगवान श्रीकृष्ण जीवन जेव्हा पूर्णत्व झालं आणि निजधामाला निघाले, तेव्हा हा भक्त उद्धव, सर्वात जवळचा भक्त, यांनी त्यांना प्रश्न करावा. शेवटी भगवंत जरी असले, अवतार जरी घेतला असता, तरी हम करे सो कायदा नव्हता. त्यांना सुद्धा नियम होता की अमुक अमुक एवढ्या वेळामध्ये सगळं कार्य संपवून आपलं अवतार पण तिथंच संपवला पाहिजे. आणि मग भगवान श्रीकृष्ण आणि उद्धवाची भेट जेव्हा झाली, आणि ह्याचं वर्णन जे विठ्ठलपंत रुक्मिणीला करत होते, आपण मागच्या भागात पाहिलं की एक तल्लीन होऊन रुक्मिणी वर्णन ऐकत होती, आणि ते वर्णन ऐकता ऐकता झोपडीमध्ये असलेल्या श्रीकृष्णाकडे ती बघत होती. झोपडीत श्रीकृष्ण होता का? झोपडीमध्ये श्रीकृष्णच नव्हता. श्रीकृष्ण होता तो त्यांच्या माहेरी सिद्धोपंतांच्या घरी माडीवर. पण समोर गोष्ट मूर्ती रूपात असली म्हणजेच असली आणि असते असं नाही. आपलं मन जिथं परमेश्वराला, त्या परमात्म्याला पाहतं, तिथं त्याचं प्रगट होणं म्हणजेच तुमची त्या परमात्म्याशी एकरूपता असणं हे सिद्ध करतं. आणि हे प्रत्येक माणसांनी करून पाहावं. घरामधल्या एखाद्या विशिष्ट ठिकाणी तुम्ही
एखाद्या आपल्या आवडत्या देवतेचं स्मरण करा आणि तिथं बघा, तुम्हाला ती देवता दिसायला लागेल. मूर्ती आहे का? नाहीये. मनामध्ये मूर्ती काय आहे? ती मूर्ती तुम्हाला साक्षात पुढं उभे राहायला लागते. आणि जसं विठ्ठलपंत रुक्मिणीला सांगतात, आणि रुक्मिणी जेव्हा बघते की आपल्या घरातला श्रीकृष्ण किती मुखावरती किती तेज आलेला आहे, असं वाटतंय की आत्ता बासरी वाजली पाहिजे. मूर्ती होती का? नव्हती. पण मनातली मूर्ती ही समोर उभी राहिलेली होती. आणि विठ्ठलपंतांच्या नजरेमध्ये रुक्मिणीच्या चेहऱ्यातला हा बदल सुद्धा लक्षात आला. तिच्या चेहऱ्यावरचं तेज हे त्यांच्या लक्षात येत होतं. आणि श्रीकृष्ण आणि उद्धव यांची जशी दोघांचं संभाषण चालू होतं, कर्मयोग, सांख्ययोग, भक्तियोग. भक्तियोगा मार्गे तू बद्रिक आश्रमाला जा, असं भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात. आणि तिथं उद्धव भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारतो की भगवंत, अजून खूप काही सांगायचं आहे आणि खूप काही विचारायचं आहे. आणि श्रीकृष्णाला पण माहिती असतं की आपल्याला अजून ह्याला बरंच काही सांगायचं आहे. विषय कुठले होते? भक्तियोगाचे, प्रेमयोगाचे. पण सांगायला तेवढा वेळ नव्हता आणि ऐकायला ह्याच्याकडे वेळ असून भगवंताला निजधामाकडे जायची जी वेळ होती ती झालेली होती. आणि भगवान श्रीकृष्णांनी पाहिलं की उद्धवाला जे काही मला ज्ञान द्यायचं आहे त्याच्यासाठी हा वेळ खूपच अपुरा आहे. इंद्रायणीचं येणारं वारं, हे शब्द उच्चारताना विठ्ठलपंतांची एकरूपता आणि ते ऐकताना रुक्मिणीचं एकाग्रता, चेहऱ्यासमोर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती, असं हे सगळं प्रसंग चालू होता. साक्षात भगवान श्रीकृष्ण समोर उभे आहेत आणि उद्धव समोर आहे आणि त्यांचे हे संभाषण चालू आहे, हे रुक्मिणीला जाणवत होतं. आणि भगवंतांनी असं केलं की आता सांगण्यात वेळ कमी आहे, आता काय करायचं. आणि जेव्हा सांगण्यात वेळ कमी असतो, मनुष्य आपल्याला तोंडाने नीटसं पूर्ण सांगू शकत नाही, तेव्हा काहीतरी गोष्ट अशी असली पाहिजे की ती देवाणघेवाण पूर्णत्वाला नेऊ शकेल. आणि भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला प्रेमरूपाने आलिंगन दिलं. दोघांनी एकमेकांना आलिंगन दिल्यावरती घट्ट पकडलं आणि उद्धवाला जो योग माहिती करून घ्यायचा होता, भक्तियोग, प्रेम म्हणजे काय, भक्त वत्सलता म्हणजे काय, नुसती श्रीकृष्णाने आलिंगन दिल्या दिल्या उद्धवाला सर्व कळून चुकलं. ती आलिंगनच इतकं प्रेमरूपी होतं की दुसरी बोलायची गोष्टच नव्हती, सांगायचं काही राहिलंच नाही. त्या आलिंगनाने केलेल्या कृतीमुळे भगवंताला जे सांगायचं होतं ते भगवंतानी न बोलता सांगितलं, आणि उद्धवाला जे ऐकायचं होतं ते भगवंतानी न सांगता उद्धवाला कळलं. आणि एक तृप्तता उद्धवाच्या चेहऱ्यावरती दिसू लागली. जसजसं निरूपण पुढं जात होतं, विठ्ठलपंतांच्या ध्यानी येत होतं की रुक्मिणीच्या चेहऱ्यामध्ये, रुक्मिणीच्या मुखावरती एक प्रकारचं तेज उत्पन्न होत आहे. आणि विशेषतः भगवान श्रीकृष्णाचा हा विषय चालू जेव्हा केला मी, विठ्ठलपंतांचा मी, की तेव्हापासून रुक्मिणी जास्त तेजोमय दिसायला लागलेली आहे. आणि जेव्हा आलिंगन होतं, भगवान श्रीकृष्णापासून उद्धव वेगळे होतात आणि भगवान श्रीकृष्णांच्या आदेशाने
उद्धव बद्रिक आश्रमला जायला निघतात तेव्हा ते भगवान श्रीकृष्णाला सांगतात की श्रीकृष्णा तुझ्याबरोबर तू मला नेलं असतंस तर मला खूप आनंद झाला असता. आणि मग भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात, अरे एवढ्या वेळ मी तुला काय सांगितलं आणि मी कायम तुझ्याबरोबरच आहे, तू फक्त हाक मार, मी तिथं हजर आहे. आणि नंतर कधी उद्धवाला भगवान श्रीकृष्णाला हाक मारायला लागली नाही. निजधामाला गेलेले भगवान श्रीकृष्ण गेले निजधामाला, एवढं उद्धवाला कळलं, पण त्यांना कुठल्याही प्रकारचं वाईट वगैरे काही वाटलं नाही. विठ्ठलपंत पाहत होते रुक्मिणीची एकाग्रता किती चालली, कुठल्या तरी विचारांमध्ये रुक्मिणी हरवून गेलेली आहे. नेहमीची इतक्या लग्न झाल्यापासून पाहिलेली रुक्मिणी आणि आज पाहत असलेली रुक्मिणी, मुख्यत्व भगवान श्रीकृष्णाचा जेव्हा विषय येतो तेव्हा तिच्या चेहऱ्यावर उत्पन्न होणारं दिसणारं ते चैतन्याचं वलय हे विठ्ठलपंत पाहत होते. दत्तगुरूंचं उदाहरण त्यांनी पुढं त्यांना सांगितलं, रुक्मिणीला सांगितलं की प्रत्येक जीवनामध्ये समोर दिसणारी गोष्ट ही गुरुस्वरूपच असते, मागच्या निरूपणात सांगितलं. आणि पुढे हेही सांगितलं की कपोती पक्षी कबुतरासारखा की आपली पिल्ल पारध्याच्या जाळ्यात अडकली आहेत म्हणून ती आई त्या पारध्याच्या जाळ्यात स्वतः जाते पिल्लांसाठी, आणि आपली पत्नी तिथं गेली आहे म्हणून ते नर कबूतर सुद्धा कपोती तो तिथं जातो आणि स्वतःला अडकून घेतो. पारध्याला आनंद होतो, मी पिल्ल पकडली, पण या पिल्लांबरोबर त्यांची आई आणि वडील म्हणजे दोन्ही कपोती पक्षी आले. म्हणजे अपेक्षा एकाची केली होती, 10 गोष्टी आले आणि त्याला आनंद होतो. पण दत्तगुरूंनी इथं सांगितलं की मनुष्याला मोह झाला, अगदी तो नात्याचा का असेना, तर मनुष्याचा विनाश हा नक्की आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की नात्यांमध्ये सुद्धा आपल्या नात्यामध्ये मुलं, नवरा, बायको सगळं ठीक आहे, पण ते कुठवर? भगवंतानी प्रत्येकाचं जीवन आयुष्य हे ठरवून दिलेलं आहे आणि आपण मोहामध्ये अडकतो. म्हणजे नुसत्या प्रेमाच्या मोहात सुद्धा उदाहरण कसं आहे बघा, कर्तव्यामध्ये सुद्धा माणसाने असावं. आई म्हणून पिल्लांना वाचवण्यासाठी कर्तव्य केलं, पण ती जाळ्यात अडकली हे तिच्या लक्षात आलं नाही. म्हणजेच काय, तर अतिप्रेमापाठीमागं तुम्ही गेलात तर तुम्ही जाळ्यात अडकता आणि सर्वात स्वतःचा विनाश करता, असं दत्तगुरूंनी सांगितलेलं आहे. विठ्ठलपंतांचा हा बदललेला विषय रुक्मिणीच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत असतो. कारण जीवन कसं जगावं, याचं आचरण कसं असावं, ह्याचा सर्व घटना जीवनात घडणाऱ्या आपल्याला सामोरं कसं जायचं आहे हे विठ्ठलपंत रुक्मिणीला त्या क्षणी सांगत असतात. आणि मग विठ्ठलपंत पुढं तिला म्हणतात की अगं दत्तगुरूंचं एवढंच तोंड नव्हते, प्रत्येक गुरु त्यांनी वेगळे केले, प्रत्येक कृतीमधनं त्यांनी गुरु निवडले आणि त्यांनी समाजाला दाखवून दिलं. पिंगळा वेश्येचं उदाहरण त्यांनी सांगितलं, दिसायला सुंदर, पण जिथं ते राहत होती, ज्या गावात राहत होती, तिथल्या पुरुषांना नादी लावलं, स्वतःच्या बायका पोरांना डावलून घरामधलं दागदागिने घेऊन सर्व त्या पिंगला वेश्येच्या पायाशी आणून ठेवायचे. आणि एक दिवस तिला कळलं की रोज सकाळी आपण नवीन व्यक्ती उपभोगतो आहे आणि तसं वय वाढत जातं, जसे विचार आपले चांगल्या मार्गाने जायला लागतात आणि तिला कळतं की हे सर्व व्यर्थ आहे, मोठं पाप आहे, आणि तिला विरक्ती येते. पण ती विरक्ती कशी येते, तर आधी किती विनाश केलेला असतो. म्हणून दत्तगुरूंनी सांगितलं
की विनाशाने जी विरक्ती येते ती विरक्ती योग्य नव्हे, म्हणून मनुष्याला योग्य विचार करून विरक्तीसुद्धा जगता आली पाहिजे. आणि ह्याचबरोबर त्यांनी विठ्ठलपंतांनी रुक्मिणीला सांगतात की रुक्मिणी, कसं आहे की मनुष्याला एकांतवास हा परमात्म्याकडं, हा भगवंताकडं घेऊन जातो. पण रुक्मिणीच ती विठ्ठलपंतांना म्हणते, मला असं सांगू नका, तुम्ही माझे डोहाळे पुरवताय ना, मग मला नीटचं सांगा. तुम्ही छानपैकी सांगता, मला ऐकण्यात मजा येत आहे आणि हेच मी डोहाळे आज पुरवून घेत आहे. हा डोहाळे पुरवण्याचा विषय चालू आहे बरं का. आणि मग विठ्ठलपंत रुक्मिणीला सांगतात, एका गावामध्ये एका मुलीला बघायला काही माणसं येतात, ऐन वेळेला येतात. आणि ऐन वेळेला आलेली माणसं पाहून ते जिचं लग्न ज्या मुलीला पाहण्यासाठी येतात, ती मुलगी एकटीच घरात असते. पण रीतिरिवाजाप्रमाणे ती आलेल्या पाहुण्यांना बाहेर ओसरीवर बसायला सांगते. आपले आई वडील बाहेर गेलेत, येतीलच असं सांगून ती तिच्या कामासाठी आत जाते. आणि कांडप मशीन म्हणजे उच्चार करताना कांडप जे असतं त्याच्यावरती ती काम करायला लागते. नाही तर म्हणाल की त्या काळी मशीन कुठलं आलं. आणि तांदूळ कांडप करत असताना तिला कळतं की आपल्या हातामधल्या बांगड्यांचा आवाज खूप होतोय. तिच्या हातात बांगड्या असतात, बांगड्यांचा आवाज येतोय. म्हणून तो कमी व्हावं म्हणून पहिल्यांदा एक बांगडी काढते, इकडची एक काढते. असं करत करत हळूहळू आवाज कमी होत जातो. आणि मग नंतर एकच बांगडी हातात ठेवते आणि येणारा आवाज बंद होतो आणि कृती योग्य होते. कारण आत्तापर्यंत काय होतं की जरी तांदूळ दळत असली तरी हातामधल्या बांगड्यांचा आवाज येत असल्यामुळे वैचारिकता, बुद्धी त्या बांगड्यांमध्ये आणि त्या आवाजामध्ये अडकलेली होती. त्यामुळे तांदूळ दळताना एकरूपता नव्हती. पण आता हातामध्ये एकच बांगडी राहिल्यामुळे आवाज येत नव्हता आणि आता कृती करण्यामध्ये एकरूपता आली होती. आणि हे भगवंतांना दत्तात्रयांनी गुरु म्हणून सांगितलेलं आहे की मनुष्याच्या अवतीभोवती असलेले गोंधळ जर त्यांनी कमी केले आणि एकांतवासामध्ये जर मनुष्य गेला तर तो उत्तम प्रकारे कार्य करू शकतो. हे ज्ञान त्यांनी त्यातनं दिलं. उदाहरण रुक्मिणीला खूपच आवडलं. एकांतवासात राहण्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे, म्हणजे परमेश्वराचं आणि जर कार्य अचूक आणि योग्य व्हावं असं जर वाटत असेल तर मनुष्याला एकांतवास हा खूप गरजेचा आहे. आपण सध्या बघतो की 100 ठिकाणी सगळी माणसं मिसळतात, गोंधळ गडबड चालू असतो आणि बरोबर ह्या गोंधळ गडबडामध्ये आपण एकांतवास विसरतो. म्हणजेच काय, त्या परमेश्वराला विसरतो. म्हणून डॉक्टर आमचे सांगायचे की प्रत्येक देवतेच्या हातात एक वाद्य आहे. देवांनी कधी संगती केली नाही, कोणाची मैत्री केली नाही, संग केला नाही तर संगीत केलं. प्रत्येकाचं वाद्य आहे हातामध्ये, वाद्याशी मैत्री केली, एकरूपता साधण्यासाठी केलेली आहे ती. उगाच वाद्य हातात नाही आहेत प्रत्येक देवतेच्या. यांना हे वाजवासाठी यांच्या हातात डमरू द्या, ह्यांना वाटतं तर शंख द्या, अजून काही द्या, तमूक द्या, तर तसं नाही आहे. संगीताशी जे सूर बाहेर पडतात तशाशी एकरूपता. म्हणून आयुष्यात, जीवनात लक्षात ठेवलं पाहिजे की जेवढा एकांतवास असतो तेवढं परमेश्वरापाशी आत्मपरीक्षणासाठी मनुष्याला योग्य वेळ असते. आणि आत्मपरीक्षणासाठीच भगवंत वेळ असतो. आता मला प्रश्न पडतो कधी कधी की आता करोना म्हणजे 15 दिवसाचं जे विलगीकरण आहे, म्हणजे ते असा तर भाग नाही ना की भगवंतांनीच केलेली कृती नाही ना, की माणसाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडतो. आणि हे दत्तगुरूंनी सांगितलेलं आहे गुरूंमध्ये. तसंच त्यांनी अजगराचंही उदाहरण सांगितलेलं आहे. शिकार आली तर तो आयती शिकार घेऊन खातो
आपण नंतर सुस्त होऊन शांत पडतो. तसं मनुष्यानी शांत राहायला पाहिजे, हालचाल नाही. म्हणून जीवनामध्ये अजगरासारखी स्थिरता यायला पाहिजे. भलं आयतं त्यांनी भक्षण खाल्लं, पण स्थिरता ही अजगरासाठी सारखी पाहिजे असं दत्तगुरू सांगतात. जे गुरु केलेत तर ते असे केलेत. ज्ञान प्राप्त झालेलं आहे प्रत्येकाच्यातनं. पहिलं काय सांगितलं? प्रत्येक कृतीतनं, प्रत्येक गोष्टीतनं मनुष्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि हे गुरु त्यांचे एक 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 एक. आणि विठ्ठलपंत इथं येऊन थांबतात आणि त्यांच्या लक्षात येतं. कधी कधी आपल्याला म्हणतो की काही गोष्टी आपल्याला अगोदर जाणवतात. ती तृप्तता, विषयाची तृप्तता रुक्मिणीच्या चेहऱ्यावर विठ्ठलपंतांना दिसते. आणि विठ्ठलपंतांना जाणीव होते की पुढील काही दिवसामध्येच ज्या अवताराची आपण वाट बघत आहे, जो अवतार होणार होता, ज्याच्यासाठी ही सगळी खटपट झालेली आहे, तो अवतार आता बहुतेक रुक्मिणीच्या उदरातनं या भूतलावावरती जन्म घेणार असं विठ्ठलपंतांच्या मनामध्ये विचार उत्पन्न होतो. आणि रुक्मिणीकडे पाहता रुक्मिणीचं ध्यान कधी लागलंय हे सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणजे सांगताना विठ्ठलपंतांचं एकाग्रता आणि ऐकताना रुक्मिणीची एकाग्रता, आणि त्याच्यामध्ये तिने ध्यान अवस्थेत जाणं, झोप नाही, ध्यान अवस्थेत जाणं, म्हणजे किती योग, उत्तम योग आहे हा. याला योग म्हणतात. आणि विठ्ठलपंतांना लक्षात आलं. त्यांनी रुक्मिणीला हाताला हात धरून उठवलं, भानावर आणलं की रुक्मिणी, अगं कुठं हरवलीस? आणि रुक्मिणी विठ्ठलपंतांना म्हणते, भगवंताच्या चरणाशी फुलं वाहत होते. दत्तगुरूंनी जे ज्ञान दिलेलं आहे त्याच्या बाबतीत विचार करत होते. आणि तो दिवस तसाच जातो. पुढं काय घडतं उद्या पाहू. श्रीराम.